नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराज, जय शंभूराजे। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज आपलं सर्वांचं आराध्य दैवत। पण मित्रांनो, एक असा प्रश्न पडतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला दुश्मन कोण? छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिली शिक्षा कुणाला दिली? तर मित्रांनो, मला देखील थोडंसं आश्चर्य वाटलेलं आणि तुम्हाला देखील थोडं आश्चर्य वाटेल की सर्वांना माहिती ही गोष्ट सर्वांना आहे, पण सांगतो असं की छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला शत्रू एक मराठी माणूस होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिली शिक्षा ही एका मराठी माणसाला दिली। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांना सत्य, न्याय, नीती, स्त्रींची आबरू आणि गोरगरिबांचं, शेतकऱ्यांचं राज्य आणायचं होतं। मित्रांनो, अवघे 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी एका मराठी माणसाला, म्हणजे त्याचं नाव जर तुम्ही म्हणाल तर बाबाजी भिकाजी गुज्जर, जो गावचा पाटील होता आणि त्याने एका स्त्रीवरती अत्याचार केला, स्त्रीवरती बलात्कार केला। आणि ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा समजली, त्यांच्याकडे जेव्हा ही फिर्याद आली, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्याला त्याला बोलवायला पाठवलं। त्यावेळेस गेल्यानंतर त्या काही म्हणजे कसं होतं की एक मोगलांच्या अधिपत्याखाली जे कोणी पाटील होते, जो कोणी सरमशाह होतो, तो तिथला स्वतःला राजा समजत आणि आपल्या मर्जीप्रमाणे तो ऐशोआरामी कारभार चालवत होता। एखादा अपवाद वगळला तर त्याच पद्धतीने हा पाटील जेव्हा त्याच्याकडे माणूस गेला की छत्रपती शिवरायांनी म्हणजे राजांनी तुम्हाला बोलवलं, त्यावेळेस हा म्हणतो की ते जसे राजे तसे या गावचे आम्ही देखील राजे, त्यांना सांगा आम्ही नाही येत जा। जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना हा निरोप समजला की पाटील असं बोलत आहे, त्यावेळेस शिवाजी महाराजांचा तर राग पारा तर चढलाच। त्याने त्या मावळ्यांबरोबर 50 ते 60 मावळे पाठवले आणि त्याला अगदी ओढत ताणत या ठिकाणी घेऊन या असं त्यांना आदेश देण्यात आला। आणि ज्यावेळेस त्या उर्मट अशा पाटलाला महाराजांसमोर उभं करण्यात आलं आणि त्याला तुमची शिक्षा कबूल आहे का असं विचारण्यात आले, त्यावेळेस त्यांनी उत्तर दिले की महाराज, आम्ही गावचे पाटील आणि ही परंपरागत आमच्याकडे चालत आलेली पाटीलकी आणि अशा पद्धतीच्या अनेक गावांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे ऐशोआरामी, अशा पद्धतीचे काही जे बलात्काराच्या घटना त्या होत असतात। हे ऐकून तर महाराजांना अधिकच राग आला आणि पाटलाला देखील वाटलं नव्हतं, कारण की छत्रपती शिवाजी महाराज हे तेव्हा त्या पुण्यामध्ये ज्यावेळेस ते आले, त्या ठिकाणी ते शहाजी राजे यांची ती जहागिरी होती पुण्याची, म्हणून त्या जहागीर म्हणजे एक प्रकारचा राजा आणि त्याचा मुलगा देखील राजा असं त्या ठिकाणी महाराज आले होते। पण ज्या प्रकारे शहाजी महाराजांनी कधी पुण्यामध्ये येऊन राज्यकारभार केला नाही, त्याच पद्धतीने यांचा मुलगा आपल्याला काय शिक्षा देईल असं त्याला वाटत होतं। पण हे ऐकल्यानंतर महाराजांनी 16व्या वर्षामध्ये म्हणजे 1646 मध्ये दिलेली ही पहिली शिक्षा, ते पण आपल्या मराठी एका पाटलाला, ती म्हणजे याचे हात आणि पाय याचे छाटून काढावे, म्हणजे याचा चौरंग करण्यात यावा। आणि मित्रांनो, याची पुढची गोष्ट महत्वाची म्हणजे त्याचा चौरंग केल्यानंतर त्याचा औषध पाणीचा खर्च देखील महाराजांनी दिला आणि तो काही काळानंतर ठीक झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा दिलेला आदेश म्हणजे त्याला रोज सकाळी उठवायचं आणि त्या गावची जी काही चावडी असते, म्हणजे जी मेन जागा असते, मुख्य जागा असते, गावातनं जाणारे येणारे सर्व त्या जागेकडे बघत असतात, त्या ठिकाणी याला बसवायचं। संध्याकाळ झाली की याला घरी नेऊन ठेवायचं, म्हणजे काय की येणारे जाणारे सर्व बघतील की याची हे जे काही हालत झालेली आहे ती का झाली आणि कोणी केली। मग सर्वजण सांगतील की याने एका स्त्रीवरती अत्याचार केला, म्हणून इथले राजे छत्रपती शिवरायांनी याचे हातपाय कलम केले। मित्रांनो, छत्रपती शिवराय ज्यावेळेस स्वराज्यामध्ये आले आणि त्यांनी स्वराज्य स्थापन करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळेस स्वतःचं ऐशोआरामी किंवा स्वतःचं भोसले घराण्याचं नाव मोठं करण्यासाठी नाही, तर न्याय, नीती, समता, बंधुता, स्त्रियांची आबरू, शेतकऱ्यांचं, गोरगरिबांचं राज्य यावं हा त्यांचा उद्देश होता। मग त्यांच्या उद्देशा पल्याड जो कोणी आला, मग तो कोणी मराठी माणूस असो, ब्राह्मण असो की कोणीही असो, की सगळे सोयरे जरी असले तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना शिक्षा केलेली आहे। म्हणून आजही 350 वर्षानंतर या भारतभूमीवरती हिंदुस्थानामध्ये एवढे राजे होऊन गेले, पण सर्वांचं नाव
एवढं आदराने घेतलं जात नाही, एवढं आदराने महाराष्ट्रामध्ये नव्हे, हिंदुस्थानामध्ये नव्हे तर जगामध्ये घेतलं जातं, याचं एकमेव कारण म्हणजे माझ्या राजाने स्वतःसाठी, स्वतःच्या परिवारासाठी राजसत्ता स्थापली नसून या स्वराज्यासाठी, या मराठी माणसासाठी, इथल्या गोरगरिबासाठी, इथल्या शेतकऱ्यासाठी स्वराज्य, जनतेचं राज्य स्थापन केले होते. म्हणून या राजाचं आजही 350 वर्षानंतर एवढ्या आदराने नाव घेतलं जातं. जय शिवराय मित्रांनो.